अगं तसं ये इकडे ये बघ भाई 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 हे बघ बघितलं ना हो स्वतःच्या डोळ्यांनी काय चाललंय घरात एवढा तमाशा चाललाय आणि यांना दोघांना प्रेमापासून फुरसतच मिळत नाहीये या कार्टीमुळं आपल्या सानिकाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि ही मिनिस्टरची पोरगी हिचा रोमॅन्सच संपत नाहीये जसा चाळीत आल्या यांच्या प्रेमाला बहरच आलाय काय काय श्रावणी दिवसा ढवळ्यात चाळे करायला तुला लाज नाही वाटत का ग घरातल्यानी तुझ्यावरती संस्कारच केले नाहीत का नाही लाज शरम सगळी विकूनच खाल्लेली दिसतेस तू आई अगं काय बोलतेस तू ती बाथरूम मध्ये गेली होती तिला तिथं झुरळ दिसलं बिचारी गडबडून बाहेर आली तोल गेला तिचा आणि मी फक्त सावरलं तू पण खोटं बोलायला लागलास की रे नाही वान नाही पण धुवून लागला काय तुझा त्याला काय तर बाथरूम मध्ये झुरळ काय आलं पडली आणि सावर आम्ही म्हणतो एक नंबरची खोटारडी पोरगी आहे ही नाही शोभाताई खरंच तिकडे झुरळ होतो मला जरा भीती वाटते झुरळाची अहो अनुराधाबाई आधी तुमची पोरगी सानिका लग्नाच्या आधीच पोटूशे आणि आता ही मिनिस्टरची पोरगी घरात सून म्हणून तुम्ही आणली आहे आता या मिनिस्टरच्या पोरीला गरिबी काय म्हणून कळणार चल गा ऐकलंस का त्या काय म्हणून गेल्या माझ्या तोंडावरती बोलून गेल्या तुझ्या चाळ्यांमुळे आमच्या घराण्याची अब्रू पार वेशीवरती टांगली आहे कोणामुळे फक्त तुझ्यामुळे नाही मी खरं बोलते मी खोटं बोलत नाहीये बस एक शब्द मी ऐकून घेणार नाही कारभारने लई झाला तमाशा पुरे कर आता श्रावणी जा आज जाऊन साडी बदल जा नाही तिला साडी बाथरूम मध्येच बदलावी लागल मी आज सांगायलोय ना कारभारने श्रावणी बाथरूम मध्ये साडी बदलणार नाही विषय संपला अगं तिला या घराची इथल्या वातावरणाची सवय तर होऊ देत शुभू जा श्रावणीला आत घेऊन जा चल श्रावणी हा विश्वंभर अजून शुद्धीवर काय येत नाही कोणास ठाऊक गेला बिला नाही ना नाही नाही चालू आहे श्वास म्हणजे जिवंत आहे अजून आणि सध्या तरी हा मरून चालणार नाही डोळे का उघडत नाहीये याच्या काळजीपोटी मी माझी झोपमोड करून बसली इथे रात्रभर पृथ्वी अपर्णा अरे लवकर या विश्वंभरला शुद्ध आलीये बरं वाटतंय का अरे या लवकर हे बघ भैया भैया बरं वाटतंय ना तुला हा ठीक आहेस ना तू हळू हळू सावकाश अरे एकदम उठून बसू नकोस सावकाश तुला अजून बरं वाटत नाहीये आराम कर रे बाबा विश्वंभर रात्रभर मी इथे उशाशी बसून होते हो तुझ्या डोळ्याला डोळा लागला नाही पापणी मिटली नाहीये मी मला एकदम घाबरल्यासारखं झालं रे म्हटलं काय होतंय आणि काय नाही पण आता बरं वाटतंय ना तुला अंबाबाईची कृपा ग बाई हे सगळं जे काही झालंय ना ही सगळी अवस्था ही फक्त आणि फक्त श्रावणीमुळे झाली आहे मॅजिस्ट्रेटच्या समोर सही करणार नाही म्हणाली काय बोलायचं या मुलीला जरा सुद्धा बापाचा विचार केला नाही तिने आपण थोडं का समजावलं तिला पण नाहीच मानलं ना तिने किती ताण आला रे तुझ्यावरती विश्वंभर या गोष्टीचा आणि म्हणूनच हे सगळं झालं ना पूर्णपणे तीच जबाबदार आहे याला
मला तर भीतीच वाटत होती की तू आता ह्यातनं उठतोयस की नाही. पण देव पावला रे बाबा. मी हे लग्न जबरदस्तीने केलं नाहीये. आता मला शुभूच्या विरोधात काही तक्रार नोंदवायची नाही. गेले होते मी शुभूला भेटायला. जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून पूजा केली मी. भैया तू शांत हो. हे बघ तू पूर्ण बरा झालेला नाहीयेस. भैया ऐक ना, हे बघ तू अशा बाजूला. अवस्थेत आहे असं जाणं चुकीचं आहे. नंदा बाजूला सरक तू. भैया सगळे बाजूला. अशा भैया, अवस्थेत भैया. कुठे जातोयस? काय बघतेस तिकडं? कांदा कापायला सांगितलं ना तुला? पटापटावर. अजून कशी आली नाही? आई बघितलं, अजून आतमध्येच आहे. एवढा वेळ लागतो का एक साडी नेसायला? महाराणी आतमध्ये काय करते काय माहिती. बाई अगं ए नटबोगरे, किती वेळ लावणार आहेस? साडी नेसायला काय एवढा वेळ लागतोय व्हय का? हा, इथं काय तुझा कौतुक सोहळा करायचा नाही आम्हाला. ने साडी ये लवकर. काय करू मी? मला नाहीच येत साडी नेसता. कशी जाऊ मी बाहेर आता? काय करू? श्रावणी, शुभू, आत येतोस का जरा? श्रावणी अगं काय झालं? तू साडी नेसाल नाहीस अजून? अगं सगळे बाहेर वाट बघाल ते. शुभू, मी कधी अशी माझी साडी नाही नेसली. मला नाही येत साडी नेसता. काय करू? काय काय कळतच ते. बघ ना हे सगळं. तू घाबरू नकोस, मी सांगतो कसं कर. हा, तुला माहिती साडी कशी नेसायची? मला नाही माहित साडी कशी नेसायची, पण इंटरनेटच्या जगामध्ये सगळं कळते की नाही. हा, दोन नको घाबरू. पटपट कर. हा, 2 मिनिटं. हे बघ व्हिडिओ सापडला. हे बघ दिसला? तू साडी खोचलीस? मी खोचली, पण ते ह्याचं काय करायचं? नीर आहे ना? थांबा, हे बघ एक सेकंद थांबा. इथं आला व्हिडिओ. हा, इथं सांगितलंय अशा पद्धतीने पकडायचं. हा, करेक्ट. पण कुठली बाजू, उजवी की डावी? उजवं टोक. हा, पकडली. करेक्ट, असं पकडली. हा, गोजिर रूप हिच चमचम चांदणी, खोप्यात एकटी हळवी श्रावणी.